हा प्रकल्प थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंचा अभ्यास या संबंधात माहिती पाहणार आहोत. तो प्रकल्प कसा करायचा याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ शकतो. प्रत्येकाच्या घरामध्ये लाकडापासून तयार केलेल्या खूप साऱ्या वस्तू असतात. आता प्लास्टिक आलंय तरी पण लाकडापासून तयार केलेल्या अनेक वस्तू असतात. म्हणजे घरातल्या पोळपाट लाटण्यापासून ते दरवाजे, खिडक्या, खुर्च्या, टेबल आणि बऱ्याच गोष्टी लाकडाच्या असतात. शेतकऱ्याच्या घरामध्ये पण अनेक गोष्टी लाकडाच्या बनवलेल्या असतात. खूप साऱ्या वस्तू. त्याचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. आपण राहता तो परिसर आणि क्षेत्र कुठला आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे कोणत्या लाकडाच्या वस्तू आहेत. यात येणारी झाडं, स्थानिक आणि शास्त्रीय नावं याचा थोडक्यात माहिती आपल्याला असली पाहिजे प्रकल्पामध्ये. कोणकोणत्या कामासाठी कोणती लाकडे वापरतात. मोठ्या माणसाकडनं तुम्ही माहिती मिळवू शकता आणि त्याची एक स्वतंत्र टेबल तयार केलं तर तुम्हाला तुमच्या प्रकल्पामध्ये ते चांगलं दाखवता येईल. परिसरात सुतारकाम करणारा कोणी एखादा असेल किंवा जुना कारागीर असेल, तर त्याची मुलाखत घेतली तर तुम्हाला आणखी लाकडाबद्दल भरपूर माहिती मिळू शकते. जुना कारागीर नसेल तर नवीन कारागिराकडनं पण माहिती मिळू शकते. घरात कोणकोणत्या वस्तू लाकडाच्या आहेत याची यादी करा आणि ह्या वस्तू कोणत्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. नुसतं सागवान आणि इतर लाकूड आपल्याला माहीत असतं, पण इतर पण अनेक प्रकारची लाकडं आहेत, की ज्याचा उपयोग लाकडी वस्तू करण्यासाठी केलेला असतो. सर्वात जुनी लाकडाची वस्तू घरात कोणती आहे? आईला, वडिलांना, आजी-आजोबांना विचारलं तर सांगू शकतील. थोड्या अगोदरच्या आहेत, खिडक्या अगोदरच्या आहेत का घरातलं अ, रवी आहे, लाकडाची रवी, ती फार 100 वर्षापूर्वीची पण रवी असू शकते. तर सर्वात जुनी लाकडाची वस्तू कोणती? कधी बनवली गेली असावी? दरवाजा, खिडक्या, तुळया, छताचे लाकड, लाकूड जे आहे ते आपल्याला पाहावं लागेल. घरात फर्निचर लाकडी असेल तर जुनं फर्निचर असेल तर कोणत्या लाकडापासून, नवीन फर्निचर बनवलं असेल कोणत्या लाकडापासून बनवलेलं आहे? बेड असेल, कपाट असतील, टेबल, खुर्च्या. किचनमध्ये सुद्धा काही जणांच्या घरामध्ये लाकडी वस्तू मिळतील. या लाकडी वस्तू कायम वापरात असतात. पाट आहे बसायचा, रवी आहे ताक तयार करायची, विळती आहे, विळतीचा खालचा पाट लाकडाचा असतो. परत काही जणांच्या घरामध्ये लाकडाची असू शकते. अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतात, की लाटण्यासारखी गोष्ट आहे, की लाकडी वस्तू आहे किंवा ज्याच्यावर कांदा चिरायला तुम्ही पाट वापरता छोटासा, तो पण लाकडाचा आहे. तो कुठल्या लाकडाचा आहे? त्यानंतर घरात लाकडाचं लाकूड वापरलेलं कोणतं वाद्य घरात आहे? वाद्य आहे, पण त्यात लाकूड वापरलेलं आहे. तुमच्या किंवा मुलाखत घेणाऱ्या घरामध्ये शेतासाठी कोणती लाकडं किंवा लाकडी साहित्य वापरलं जातं? काही जणांच्या घरामध्ये गोठा आहे. लाकडी बांधकाम असलेलं शेड आहे, कांद्याची चाळ आहे. तिथं कोणतं लाकूड वापरलं गेलेलं आहे आणि तेच का वापरलंय हेही आपण माहिती गोळा करू शकतो. देव्हाऱ्याकडे गेलो तर देव देवाचं जे काही बनवलेलं आहे, देवाला ठेवण्यासाठी, तर ते सुद्धा लाकडी असतं. चौरंग आहे किंवा काही जणांच्या घरामध्ये बाज आहेत, लाकडी पलंगाच्या ऐवजी. या सगळ्या गोष्टी स्टूल आहे, शिडी आहे. तर या लाकडी वस्तू ज्या वापरलेल्या आहेत, शेतासाठी लाकडी साहित्य अनेक वापरलेलं असतं. नांगरापासून ते इतर गोष्टी भरपूर म्हणजे विळा घेतला तरी त्याला लाकडी मूठ आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या प्रकल्पामध्ये आल्या पाहिजेत. लाकडी वस्तू जतन करण्यासाठी, दीर्घकाळ टिकण्यासाठी काय-काय करतात शेतकरी किंवा गावातली लोकं किंवा शहरातली लोकं सुद्धा. लाकडी वस्तू कशामुळे जास्तीत जास्त खराब होतात? वळवी लागते किंवा आणखी काय होतं? पीठ पडतं, भोंगा लागतोय, काय कशामुळे होतं आणि त्याच्यावर उपाय काय? अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी कोणती लाकडी वस्तू प्रकल्पादरम्यान तुम्हाला आढळून आली का? दुसऱ्याच्या घरात असली तरी, आपल्या घरात असली तरी. त्याचा फोटो उपलब्ध झाला तर प्रकल्पामध्ये टाका. म्हणजे तुम्ही लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंचा अभ्यास करत असताना एका विशिष्ट भूमिकेतनं बघताय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करताय. कोणत्या लाकडापासून? मग ते झाड आणि त्या झाडाचं शास्त्रीय नाव हे सुद्धा शोधण्याचं आपल्याला गरज आहे आपल्या प्रकल्पामध्ये. त्यामुळे आपला प्रकल्प दर्जेदार होणार आहे. तुमच्या प्रकल्पाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.